बाबा मारलो जरा आधी सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की नायलॉन मांजा वापरणे हा याच्यावरती शासनाने बंदी घातलेली आहे. तथापि बरेच लहान मुलं मोठे माणसं हे पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर करतात. ज्या नायलॉन मांजामुळे अनेक लोक मुलं लहान मुलं वगैरे जखमी होतात किंवा त्याचा त्यामध्ये प्राण जातो, पक्ष्याचा प्राण जातो, पर्यावरणाची हानी होते. तरी कृपया कोणी नायलॉन मांजा वापरू नये. नायलॉन मांजाच्या ऐवजी सुती दोर वापरून पतंगबाजी करावी. जे लोक नायलॉन मांजा विकतात किंवा जे खरेदी करतात किंवा जे लहान मुलं पतंगबाजी करताना नायलॉन मांजा वापरणार आहेत त्यांच्या पालकांना जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, त्यामध्ये जामीन होत नाही. तरी यापुढे कोणी जर चोरून विक्री करत असेल किंवा वापरत असेल तर पोलिसचा डायल 112 या नंबरवरती कॉल करावा, जेणेकरून तात्काळ कारवाई करून संभाव्य होणारी जीवितहानी टाळता येईल. यामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही नायलॉन मांजा वापरू नये. हॅलो, सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की नायलॉन मांजा वापरल्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. लहान मुले, पुरुष, महिला मोठ्या प्रमाणात जखमी होतात किंवा त्यांचा त्यामध्ये प्राण जातो. पक्षी पण मरतात, पर्यावरणाची हानी होते. हे सगळं टाळण्याकरता नायलॉन मांजावरती शासनाने बंदी घातलेली आहे. तथापि अद्यापही काही मुले माणसे हे नायलॉन मांजाचा वापर करून पतंगबाजी करतात. यापुढे नायलॉन मांजा जर वापरून जर कुठली घटना घडली तर अशा व्यक्ती विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये लवकर जामीन होत नाही. तरी कृपया सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की नायलॉन मांजा वापरू नये. जो विकणार आहे किंवा विकत घेऊन उडवणार आहे दोन्ही गुन्हेगार आहेत. नायलॉन मांजाच्या ऐवजी सुतळी दोरा वापरून त्याचा पतंगबाजीसाठी उपयोग करावा. जर कोणी नायलॉन मांजा वापरताना मिळून आले तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. काय सांगणार आपण दिलची अगदीमध्ये जे आपण लोकांना आव्हानासाठी आपण मोहीम हाती घेतलेली आहे, काय सांगणार?
मध्यंतरी नायलॉन मांजामुळे ज्या घटना घडल्या त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री पवार सर, डीसीपी श्री स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरभर सर्वसामान्य जनतेमध्ये नायलॉन मांजा न वापरण्यासंदर्भात जनजागृतीची मोहीम आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज चंपा चौक, रोशन गेट व परिसरामध्ये नागरिकांना माईकद्वारे प्रत्यक्ष भेटून अथवा स्टिकर चिटकून नायलॉन मांजा न वापरण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात आलेले आहे. नायलॉन मांजा वापरणे व विकणे हे दोन्ही गुन्हे आहेत. त्यामध्ये सदोष मनुष्यवधासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे की ज्या गुन्ह्यात 7 वर्ष आणि त्यापेक्षा अधिकची शिक्षा आहे. तरी मी आपल्याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करतो की नायलॉन मांजा न वापरता सुती दोर वापरून पतंगबाजी करून पतंगबाजीचा आनंद घ्यावा. अन्यथा नायलॉन मांजा वापरताना कुणी मिळालं तर त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील.